दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आपण उमेदवारी अर्ज मागितलेले आहे। नगराध्यक्षपदाची जी निवडणूक होणार आहे, या नगराध्यक्षपदासाठी सर्वात प्रथम भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात दावा केलेला आहे। माझ्यासोबत आहे सध्या राजे भोसले, ज्या राजघराण्यातील आहेत आणि या राजघराण्याला 35 वर्षाची परंपरा आहे। 35 वर्षापूर्वी याच राजघराण्यातून आमदार झालेले होते आणि या घराण्यातून तुम्ही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे। कशा पद्धतीने पक्षाकडे मागणी केली आणि काय तुमचं म्हणणं आहे? राजघराण्यानी ह्याच्याबद्दल खूप विचार केला आहे। आज पाटेकरच्या आशीर्वादनी आणि गव्हर्नमेंटच्या डिसिजननी महिलांना एक चांगली संधी भेटली आहे। तर आमची इच्छा आम्ही प्रकट केली आहे की आम्हाला परत एकदा राजकारणामध्ये घ्या, कारण आमचे आजोबा शिवराम सावंत भोसलेंनी खूप केलं होतं सावंतवाडीच्या डेव्हलपमेंटसाठी। आमच्या मनमध्ये खूप चांगले विचार आहे। सावंतवाडी विकसित व्हायला पाहिजे, पण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे। टाउन प्लॅनिंगमध्ये खूप विचार केलं पाहिजे की आपली शहरची सुंदरता, परंपरा, संस्कृती ते कायम राहिली पाहिजे। आणि आज टाईम आला आहे की सावंतवाडीची महिलांना चांगली ऑपॉर्च्युनिटीज भेटली पाहिजे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावंतवाडीचे महिला खूप काम करत आहे, त्यांनी खूप कष्ट घेतला आहे। आणि माझा हे विचार आहे की त्यांच्यासाठी आपण एक सुरक्षित सावंतवाडी करूया, आपले बाळकांसाठी सुरक्षित सावंतवाडी करूया की तेव्हा जेव्हा ते मोठे झाले ते गर्वपासून सांगणार की मला परत सावंतवाडी जायचं आहे, मी सावंतवाडी शहरासाठी काहीतरी करणार। युवराजांनी मी पण बाहेर आम्ही अभ्यास करून आले, पण आमच्या मनमध्ये तेच होतं की आपण सावंतवाडीला पुढे घेऊन जाऊया। आपण बघितलं असणार की माझ्या सोशल मीडियावरून मी खूप प्रयत्न केले आहे की सावंतवाडीना ग्लोबल मॅपवर आलं पाहिजे, कारण कधी असं असते की लोकांना सावंतवाडी कुठे आहे ते माहिती नाही आहे। तर सावंतवाडी महाराष्ट्रामध्ये आहे। आपला शहर इतकी सुंदर आहे, आपल्याकडे व्हॅलीज आहे, आपला एड्युकेशन खूप सुंदर आहे आणि हे शहरना चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं तर एक टाईम असं असू शकते की सावंतवाडी शहर जसं असं काही नसणार। तर आमचा तेच प्रयत्न आहे। नक्कीच आपल्यासोबत लखनराजे भोसले सुद्धा आहेत। तुम्ही गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करताय। हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला, आणि या दीपक केसरकरांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागते, कसं पाहताय? नाही, बरोबर आहे आपलं की दीपक केसरकर ह्या मागच्या काळामध्ये आणि आत्ताचे पण आमदार आहेत स्थानिक, आणि इथं त्यांचं प्रेझेन्स भरपूर आहे। पण म्हणून आम्ही पण त्यांना म्हणजे मागणी केलेली आहे, त्यांचं पण मार्गदर्शन असेल, त्यांच्यावर मनात असेल तर आपण 100% चांगल्या पद्धतीने सावंतवाडीला विकसित करू शकतो। तर म्हणून आपली मागणी आपण आपले भाजपचे नेत्यांना पण केलेले आहे, साहेबांना पण केलेलं आहे। आपली नितेश राणे असतील, नारायण राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, निलेश राणे असतील आणि केसरकर साहेबांचे, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण ते विचारात घेतलेले आहे। आणि कुठेतरी आम्हाला माहीत आहे की केसरकर साहेब असतील ते कुठेतरी सावंतवाडीच्या पुढच्या विकासासाठी विचार करून पुढचा निर्णय घेतील। कशाला मला माहीत आहे त्यांना सगळ्यात जास्त प्रेम आपल्या सावंतवाडी शहरवर आहे, तर 100% मला खात्री आहे की ते बरोबर निर्णय पुढचे घेतील। नक्कीच आपण पाहताय नगरपालिकेची निवडणुकीची अजून घोषणा झालेली नाही, मात्र निवडणुकीची रंगत आहे ती आतापासूनच पाहायला मिळायला लागलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकीय वातावरण आता सध्या तापू लागलं आहे आणि यातच या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितल्याने शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात रस्ता पाहायला मिळणार आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।